धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा। विधानसभा गृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणं सभागृह आहे। त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे। त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही। आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केलंय, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका। आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळं। आमचं ही म्हणणं आहे, ते निवेदन आमचं, आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आता सोशल मीडियावरती न्यूजला बातम्या बघितल्या आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक विजयकुमार गाडगे साहेब यांच्यावरती भ्याड हल्ला झालेला पाहायला मिळाला। सर्वप्रथम तर या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि अजित पवार गट राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणला माझं आव्हान आहे की सत्तेची एवढी मस्ती बरी नसते बाबा। सत्ता येते, सत्ता जाते, आणि ज्या पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे साहेब यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्याचा तुम्हाला करारा जवाब मिळेगा। निश्चितच काळजी करू नका। ज्या प्रकारे सत्तेचा उन्माद चढलेल्या लोकांनी वेगवेगळ्या सामाजिक संघटनातील प्रमुख व्यक्तीवरती ज्या प्रकारे भ्याड हल्ला यांनी चालू केलेला आहे त्याचा उत्तर त्यांना त्याच शब्दामध्ये मिळेल एवढंच या प्रसंगी सांगतो। आणि छावा संघटना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, अथवा समविचारी बाकीच्या सर्व संघटना असतील, त्या सर्व संघटनेला विनंती आहे, आपल्यामध्ये गटतट पडलेली ही एकत्र करा, अन्यथा ही बांडगुळं आपल्या मानगुटीवर बसण्यासाठी तयार आहेत। आता एवढंच, सूरज चव्हाण स्वतःला वाचवून घ्या तुम्ही। आता किती दिवस तुम्हाला राष्ट्रवादी वाचवते हेच बघूया। आणि छावा संघटनेच्या सोबत आम्ही आहोत। सकल मराठा समाजाच्या वतीने मी नम्रपणे आवाहन करतो की होय, आम्ही प्रवीण दादासोबत आणि विजयकुमार घाडगे यांच्यासोबत सुद्धा आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।